जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। पगारासंदर्भात ऑगस्ट पगार पेन्शन संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा ॲक्च्युअली फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना होऊन त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाचा दिनांक 1 ऑगस्ट 2024चा अतिशय महत्त्वपूर्ण असा महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2024-25 अनुदान वितरण करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर बीम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारात होते आणि या अनुषंगानं सन 2024-25 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। त्यामध्ये लेखाशीर्ष नियंत्रक अधिकारी वितरित अनुदान देण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये असंही नमूद केलेलं आहे की वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित केलेले नियम विचारात घेतले जावेत। 1/5/2001 रोजी किंवा त्यानंतर 2पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदाराला जुळ्या अपत्यांचा अपवाद वगळता या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही आणि ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही, अशा पद्धतीच्या सर्व सूचना याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर शासनाद्वारे देण्यात येणारे वेतन अनुदान लाभार्थ्याच्या बँक अकाउंटमध्ये ACS द्वारे प्रदान करणं बंधनकारक असणार आहे। कोणत्याही परिस्थितीत वेतन अनुदानाची रक्कम एकत्रितरित्या व ऑफलाईन पद्धतीनं वितरित करण्यात येऊ नये असं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळं निश्चितच सरकारी कर्मचारी, विशेषतः शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असलेल्या कर्मचारी पेन्शनधारकांना या जी.आरच्या माध्यमातून पगार पेन्शन संदर्भात निधी जो आहे तो उपलब्ध होणार आहे आणि या संदर्भातला निधी मंजूर झालेला आहे। त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय। अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।